की गांधारी नक्की कोण? सांग बरं. धृतराष्ट्राची बायको. बरोबर. आता गांधारी ही धृतराष्ट्राची बायको म्हणून आपण सगळेजण ओळखतो. पण तुम्हाला माहितीये का, गांधारीला जन्मतः आशीर्वाद होता महादेवांचा की तिला 100 मुलं होतील. बाळांनो, हा तिला असणारा आशीर्वाद खर तर मागच्या जन्मीचा तिला भेटलेला शाप होता. तुम्हाला असा कसा शाप असू शकतो? तर ही गांधारी जी होती ती मागच्या जन्मी घार होती. घार असताना आकाशातून उडताना तिने खाली पाहिलं तर तिला कोंबडीची 100 पिल्ले दाणे टिपताना दिसली. तिने त्यावेळी झडप घातली आणि एकामागून एक मारून एक शिकार करायची हौस म्हणून तिने त्या कोंबडीची 100च्या 100 पिल्लं मारली. ओके, आता 100 पिल्लं मारल्याच्या नंतर त्या कोंबडीला झालं दुःख. त्यावेळेस त्या कोंबडीने त्या गांधारीला म्हणजेच पूर्वजन्मीच्या घारीला शाप दिला की तुझी ही पोरं बाळ पुढच्या जन्मी अशी जशी तू माझी पिल्लं मारलीस तशी तुझी पिल्लं मरतील. सांगा, आता हा कोंबडी दिलेला शाप खरा ठरावा म्हणून त्या घारीला 100 पोरं होणं गरजेचं आहे, ते पण पुढच्या जन्मी. मग आता हे कसं काय होणार? इथे देवाने त्यांची लीला केली. आता काय लीला केली बघा. घार जी होती ती नंतर म्हातारी झाली. म्हातारी झाल्यानंतर ती एका शंकराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन कुठेही आडोशाला कोपऱ्यामध्ये जाऊन बसू लागली. आता कोण महादेवाच्या पिंडीसमोर तांदूळ टाकायचं, कोण फळं, कोण अजून काय असेल ते मिठाई काही ठेवायचं, कोण दूध ठेवायचं. ही घार काय करायची, ते सगळेजण भक्त गेले की ती खायची आणि बिचारी जिवंत राहायची. शेवटी म्हातारी पण झाली होती ती. म्हातारपणी ती जास्त शिकार करू शकत नाही, दुसरा पर्याय पण तिच्याकडे नव्हता. पण ते खायच्या उद्देशानं तिचं काय व्हायचं, मंदिराच्या आतल्यात घिरट्या पडायच्या. म्हणजे नकळत ती काय करायची, महादेवांच्या पिंडीला प्रदक्षिणा घालायची. मग त्या प्रदक्षिणा जेवढी पण ती वर्ष जगली मंदिराच्या आतमध्ये तेवढी वर्ष ती प्रदक्षिणा घालत राहिली, घालत राहिली. तिचं महादेवांचा प्रसाद खात राहिली, म्हणजेच पुण्य तिला मिळत गेलं. आणि त्या प्रसादाच्या मुळे त्या गांधारीला म्हणजेच त्या घारीला महादेवाने दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की तू एवढं पुण्य कमवलेलं आहेस मला प्रदक्षिणा घालून आणि प्रसाद खाऊन की तुला पुढचा जन्म हा राजाच्या पोटी राजकुमारी म्हणून मिळेल. आणि वरून मी तुला आशीर्वाद देतो की तुला तुझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये 100 पुत्र प्राप्त होतील. त्यानंतर मग हळूहळू म्हातारी झाली, मेली आणि तिने जन्म घेतला गांधारीचा. आणि गांधारीचा जन्म घेतल्यानंतर तिला बाळांनो 101 अपत्य झाली आणि त्यातली 100 मुलं कोंबडीच्या शापानुसार 100च्या 100 मुलं सेम जशी तिने कोंबडीची पिल्ल मारली होती तशीच महाभारतामध्ये मारली होती. कळलं सगळ्यांना? म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळालं की जरीही आपण कुठल्याही जन्मी केलेलं कर्म असेल तर ते आपल्याला या जन्मी नाही तर नाही पण पुढच्या जन्मी का होईना पण आपल्याला ते भोगावंच लागतं.